श्री दत्तप्रबोध अध्याय 4. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, नारदांनी उमा, रमा आणि सावित्री यांच्यापुढे माता अनसूयेचं श्रेष्ठत्व विदित केलं आणि तिच्या साध्वीपणाची सर त्रैलोक्यात कोणाला नाही आणि उमा, रमा आणि सावित्री सुद्धा तिच्या दासी शोभतात. हे शब्द कानी पडताच या तिन्ही माता क्रोधित झाल्या आणि मग तिचं सत्वहरण करण्यासाठी तिने आपापल्या पतींना पाठवलं. त्यापुढील कथा आताच्या अध्यायामध्ये. अध्यायाला सुरुवात करूया. अशा रीतीनं आपापल्या यजमानांकडून लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांनी वचनं घेतली आणि घरातील रुसवा फुगा निवडला. परंतु दुसरा प्रश्न देवांसमोर येऊन उभा राहिला, तो म्हणजे अनसूयेचं सत्वहरण करायचं कसं. कारण अनसूया तर खरोखरच महान पतिव्रता होती. अशा पतिव्रतेला कुलीन स्त्रीला तिच्या सत्वापासून कोणत्या मार्गाने विचलित करायचं. शिवशंकराला ती सर्वात अवघड गोष्ट वाटत होती. चतुरानन ब्रह्मदेवालाही हाच पेच पडला होता. अनसूया तर त्याची स्नोषा, तिचं सत्व कसं हरायचं. रमापती विष्णूलाही म्हणाले, बायकांच्या वचनाला भुलून आपण आपला सत्यानाश करून घेणार आहोत. आपण सारासार विचारशक्ती गमावून बुद्धी गहाण टाकून आपल्या अर्धांगिनींना वचन देऊन बसलो आणि सर्वस्वी फसलो. आता जे विधिलिखित आहे ते टाळता येणार आहे थोडंच, ते भोगायलाच हवं. या स्त्रीलोभापायी आपण कर्तव्यच्युत झालो, हे काही बरं झालं नाही. अशा तऱ्हेने ब्रह्मा, विष्णू, महेश कितीतरी वेळ आपापसात विचार विनिमय करीत होते. कोणत्या मार्गानं जाऊन सत्वहरण करता येईल हे ठरवत होते. विष्णू म्हणाले की आपण कामभावना मनात आणून तिच्या दारी गेलो तर आणखीनच भलताच प्रसंग आपल्यावर ओढावेल. ते आपल्याला जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्याच वेशात गेलो तर ती दोघेही आपले अतिशय उत्तम आदरातिथ्य करतील. अतिथी धर्माला अनुसरून स्वतःचं काळीच मागितलं तरी काढून पायाशी ठेवतील आणि मग आपल्याला त्यांना एखादा वर देऊन तिथून परत यावे लागेल. कारण ती दोघंही कर्तव्याला अतिशय चोख आणि दक्ष आहेत. आपण मात्र पेचात पडलो आहोत. भगवान शंकर म्हणाले, एखाद्या क्रूरकर्माच्या वेशात जाऊन आपण त्यांना छळलं, पिडिलं तरी ती यत्किंचितही विचलित होणार नाही. कारण ती अतिशय शांत आणि धीरगंभीर आहेत. आकाशातल्या सूर्यावर, त्यांच्या तेजावर, निर्मळतेवर ज्याप्रमाणे कोणी ओरखडाही काढू शकणार नाही, त्याप्रमाणे अनसूयेचं चारित्र्य आहे. तिनं प्रपंच आणि परमार्थाची अतिशय कुशलतेनं सांगड घातली आहे. तिच्या शीलाला, पावित्र्याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. प्रयत्न केलाच तर आपल्या माथी अपयश येईल. असा काहीतरी उपाय शोधून काढायला हवा की त्यामुळं आपल्या धर्मपत्नीला दिलेलं वचनही पूर्ण होईल आणि आपल्यावर प्रत्यक्ष संकटही न येता अनसूयेचं सत्वहरण करता येईल. लक्ष्मीपती म्हणाले, माझाही तोच विचार आहे. त्या दृष्टीनंच मी विचार करतो आहे. मी सांगतो तेच सर्वांनी अनुसरण्याचा निश्चय करा. दुसरा कुठलाच विचार न करता, तुमत न मांडता ऐका. आपल्या पत्नीही अहंकारानं पेटल्यामुळे हा सर्व अनर्थ घडला. पण आपण यावरही मात केली पाहिजे की आपण तिघांनीही ब्राह्मणवेश धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात म्हणजेच मायानगरीत प्रवेश करायचा. गुप्त वेशात तिथे राहायचं. सर्व गोष्टींचं निरीक्षण करावायचं. अनसूयेचा आणि अत्रि ऋषींचा दिनक्रम बारकाईने तपासायचा आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्यांचा प्रांजळपणा, नेमिष्ठपणा अनुभवायचा. ज्या वेळेला अत्रि ऋषी जपजाप्य संधीसाठी बाहेर पडतील तेव्हा ती संधी साधून आश्रमात प्रवेश करायचा आणि अनसूयेकडे भिक्षा मागायची. ती भिक्षा साधीसुधी नाही. तिच्या एकांदाचा फायदा एवढ्याचसाठी घ्यायचा की तिच्याकडून आपण नग्न भिक्षा मागायची. अशी भिक्षा मागताच अनसूया विचारमग्न होईल. तिनं अशी भिक्षा नाकारताच आपण तिचं सत्वभंग करू, तिला श्राप देऊ आणि आपला कार्यभाग परिपूर्ण करून स्वर्गलोकात पुन्हा माघारी येऊ. विष्णूंची ही युक्ती सर्वांना पसंत पडली आणि तिघेही देव ब्राह्मण वेश धारण करून मायानगरीत पोचले. सिंहाचल पर्वतावर अत्रींचा आश्रम होता. मायापुरीच्या अतिशय मनोहर आणि निवांत रमणीय पर्वत शिखरावर अत्रींची पर्णकुटी विराजमान होती. स्वर्गातलं नंदनवनही फिकं पडेल असं सृष्टी सौंदर्य आश्रमाच्या परिसरात नांदत होतं.
शाल, तमाल, नारळी, जांभूळ, पोफळी, जायफळी, केळी, कर्दळी आणि चाफा अशा नानाविध वृक्षवेली फलपुष्प भारे लावल्या होत्या. त्यांचा परिमळ सर्वत्र दरवळत होता. मंद मंद गंधवाह वातावरण अधिकच उल्हासित करत होता. जाई जुईच्या, पारिजातकाच्या आणि आकाश मोगरीच्या शैल्यांनी धरणीवर गालीचे अंथरले होते. ठरवल्याप्रमाणे ते तिघेही त्या आश्रमाच्या परिसरात कालक्रमणा करू लागले. सावधपणे राहू लागले आणि अत्रि ऋषी आश्रमाबाहेर फार काळ केव्हा राहतात याची वाट पाहू लागले. तशी संधी शोधतानाही ते अत्यंत सावध असत. अत्रि ऋषींच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनं वापरत असत. कारण अत्रि ऋषी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी लगेच देवांच्या मनातला हेतू ओळखून शापून त्यांना भस्मसात करून टाकलं असतं. असेच काही दिवस गेले आणि देवांना हवी होती ती संधी आयतीच चालून आली. अत्रि ऋषीने एक दिवस अनसूयेला जवळ बोलावलं आणि आपल्या मनातला हेतू सांगितला की मी तपोवनात तपश्चर्येसाठी जाणार आहे. तेव्हा काही दिवस अतिशय सावधपणे काढावेत. तपश्चर्या पूर्ण होताच मी लगेच परत येईल. पतीचं हे संभाषण ऐकून काही क्षण अनसूया चिंतित झाली आणि पतीला म्हणाली, आपल्या विना मला हा आश्रम अगदी भकास भासेल. आपले चरण इथं नाहीत, मग येणाऱ्या अतिथी अभ्यंगताचा आदर सत्कार मी एकटीनं कसा काय करावा? मला ते कसं शक्य होईल? आपण काहीतरी यातून मार्ग काढावा. अनसूयेचं म्हणणं हे अत्रींना पटलं आणि त्यावरती त्यांनी एक उपाय सांगितला की त्वरित जाऊन षोडशोपचारे माझ्या चरणांची पूजा कर आणि ते पाणी कमंडलूमध्ये भरून ठेव. संकट येईल असं वाटलं तर त्यातलं पाणी घेऊन शिंपड, ते तुझं रक्षण करील. अत्रींनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या भक्तिभावानं तिनं आपल्या पतीच्या चरण कमलांचं क्षालन केलं आणि ते पाणी कमंडलूमध्ये भरून ठेवलं. मग अतिशय समाधानानं आणि निश्चिंत मनानं तिनं आपल्या पतीला निरोप दिला आणि लवकर येण्यास विनवलं. अत्रि ऋषींची पाठ वळली. योग्य संधी चालून आलेली बघताच तिन्ही देव आनंदले आणि द्विजवेशात अनसूयेच्या दारी उभे ठाकले. ओम भवती भिक्षामदेही असं म्हणून त्यांनी पुकारा केला. अनसूया बाहेर आली. त्या तिन्ही अतिथींना बघून तिनं आदरानं नमस्कार केला. त्या तिन्ही ब्राह्मणांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या माऊलीला सांगितलं, हे माते, आम्ही तिघेही शुद्धीत आहोत, तेव्हा विलंब न लावता नग्न होऊन आम्हाला भिक्षा घाल. त्या अतिथींचं हे मागणं ऐकताच ती विचारात पडली. ते विचारात पडलेली पाहताच ते ब्राह्मण म्हणाले, माते, भिक्षा घालणार नसलीस तर तसं सांग. आम्ही सत्वर दुसरीकडे जातो. जाताना तुझं सत्वहरणही करून जातो. अनसूयेनं त्या अतिथींना 2 क्षण थांबायला सांगितलं आणि ती आत गेली. आतून तिनं ते कमंडलूतलं पाणी आणलं आणि पतीचं अनन्य भावनं स्मरण करून त्या तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडलं. काय चमत्कार! ते तीर्थ अंगावर शिंपडलं जाताच ते तिन्ही द्विज छोटी छोटी बालकं झाली आणि अतिशय शुद्धार्थ होऊन टाहो फोडू लागली. त्या 3 साजेऱ्या गोजिरा बालस्वरूप शैशवी मूर्ती पाहताच अनसूयेचा पाहणं आपोआप भरून आला. शिरामृतानं त्याचं स्तन तटतटले. तिनं आपल्या अंगावरची सारी वसनं दूर केली आणि एक एक बाळरूप छातीशी घेतलं. त्या क्षीरामृत तोंडी जाताच तिन्ही बालकांची क्षुधा शांत झाली. सत्वरक्षण झालं. अतिथींची अटही पूर्ण झाली. त्या शांत झालेल्या अतिथी स्वरूप बालकांना आपल्याच वसनात गुंडाळून अनसूयेनं शांत झोपवलं आणि तिनं अंगाई म्हणण्यास सुरुवात केली. इतक्यात आपली तपसाधना संपवून अत्रि आश्रमात परतले. तोच त्यांच्या कानीही अतिशय आनंदानं तृप्त स्वरात गायलेली अंगाई पडली. ही अंगाई ऐकताच अत्रि ऋषी सुखावले आणि आत आले. पतीशी चाहू लागताच अनसूया उठली आणि तिनं त्यांना बसायला आसून दिलं. त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी हकीकत सांगितली. आपण तपाला जाताच तिघे द्विज दारी आले आणि विलक्षण मागणी करू लागली की नग्नतेने भिक्षा वाढा. आपण दिलेल्या तीर्थाचंच मला स्मरण झालं. मी त्यांची इच्छा पूर्ण करण्याची तयारी केली. ते तीर्थ आपलं स्मरण करून त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि डोळे मिटले तर काय आश्चर्य! ते तिघेजण बालरूप झाले. त्यानंतर त्यांची इच्छा मी पूर्ण केली. त्यांना नग्न होऊन स्तनपान दिलं, मग नाहूमाखू घातलं, जोजावलं. आता कुठे त्यांचा डोळा लागला आहे. आपण आता त्यांना अवलोकावं. त्यांना अतीव आनंद झाला आणि ते अनसूयेला म्हणाले, हे प्रिये, साक्षात परमेश्वरानंच तुझी इच्छा तुझ्या घरी बालरूपाने येऊन पूर्ण केली.
तुझे मनोरथ पूर्ण झाले. तुझ्यासारखी भाग्यवती तूच. पण आता एक लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत डोळ्यात तेल घालून यांचं संगोपन कर. त्यांच्यावर लक्ष ठेव, कारण इथून ते लवकर निघून जातील तरी यांच्यावर सक्त नजर ठेव. पतीचं बोलणं अनसूयेलाही पटलं आणि तिनं काळजी घेण्याचं वचन दिलं. इतक्यात खांद्यावर विणा टाकलेली आणि मुखानं सुस्वर शब्दात नारायण नारायण असा नामघोष करणारी नारदांची स्वारी तिथे अवतरली आणि घरातील एकूण वेगळंच उल्हासाचं वातावरण दिसतात झोळीतील ती 3 बालकं पाहताच आश्चर्यचकित झाली. अनसूयेनं नारदांना पाहताच त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि मृगाजन घालून ती 3ही बालकं त्यावर आणून ठेवली. प्रश्नार्थक मुद्रेनं नारदांनी अत्रि ऋषींकडे पाहिले. अत्रि मुनींनी अनसूयेला सर्व हकीकत विदित करण्यास सांगितले. अनसूयेने विनम्र स्वरात सर्व कहाणी नारदांना सांगितली. नारद म्हणाले, माते, तू खरोखरच धन्य आहेस. तुझ्या कीर्तीचा, तुझ्या पातिव्रत्याचा महिमा खरोखरच गाद आहे. माझ्याजवळ त्यासाठी शब्द नाही. अगं, प्रत्यक्ष हा गौरकाय कमलासन, कर्पूर गौर उमारमण आणि श्यामांगी नारायण तुझी अपत्य बनली आहे. हे सारं घडलं ते केवळ त्या देवांच्या भार्यांमुळे, त्यांच्या गर्वांमुळे. हे अतिरथी महारथी बलदंड परमात्मा तुझ्यासाठी अशी बालकं झाली. त्यांच्या सामर्थ्यांचा, बुद्धीचा इथे पाडाव झाला आणि हे काहीतरीच होऊन बसलं. श्रीवचनात गुंतल्यामुळे ही अशी लाजिरवाणी वेळ प्रत्यक्ष जगनियंत्यावर आली. खरोखरच मला देवाधिकांच्या ह्या स्थितीकडे बघून विलक्षण दुःख होत आहे, खेद वाटतो आहे. जो स्त्रीच्या मोहात फसला, तिच्या मधुर वचनात गुंतला, तो निश्चितपणे विनाशाच्या गर्तेत गेलाच म्हणून समजा. नारदाचं बोलणं ऐकून अत्रि ऋषी म्हणाले, नारदा, तू हे काय बोलतोस? आम्हाला काही समजत नाही. जरा सविस्तर समजावशील का? नारदानं सांगायला सुरुवात केली आणि घडलेली सर्व कथा अत्रि आणि अनसूयेला विशद केली. ही सारी हकीकत ऐकून अनसूयेच्या नयनात अश्रू दाटले, कंठ सद्गदित झाला आणि ती दिढमूड झाली. अत्रींनाही खेद वाटला. ते म्हणाले, आम्हा पामरांमुळे प्रत्यक्ष सृष्टीचक्र चालवणारे विधात्यांना त्रास झाला, कष्ट पडले. खरोखरच आम्ही कुठे पेडणार हे पाप? शूद्र मासोळीनं समुद्र पोटात साठवावा, गवताच्या चिमण्या पात्यांनी सर्व अग्नी गिळंकृत करावा किंवा साध्या मधमाशीच्या पंखांनी मेरू पर्वत गळून पडावा अशी स्थिती झाली. खरोखरच ही घडली गोष्ट काही चांगली झाली नाही. अत्रींचं संभाषण ऐकून नारद म्हणाले, मुनी, झाल्या त्या गोष्टी तुमच्यामुळे घडल्या नाहीत. स्वतःच्या कर्माची, वाईट कृत्यांची फळं जो तो भोगतो. उलट झालं हे फार चांगलं झालं. आता देवींच्या मनात विनाकारण असलेला अहंकार, गर्वभार आपोआप निवळून जाईल. हे सारं संभाषण ऐकणाऱ्या अनसूयेला राहवलं नाही. ती म्हणाली, मुनिवर्य, आपण उगीच मला मोठेपणा दिला. ऊर दडपून टाकणारा हा मोठेपणात साऱ्या प्रकाराला कारणीभूत झाला. मी फार छोटी आहे, साखरेचा रवा खाणाऱ्या पिपिलीसारखी. मला मोठं व्हायचंही नाही. नारदांनी तिचं सांत्वन केलं आणि तिच्यावर पडलेल्या जबाबदारीचं पालन करायला सांगून आशीर्वाद देऊन ते पुन्हा भ्रमणाला निघाले. आणि असा हा श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा नारदोक्त 4था अध्याय समाप्त होत आहे. या पुढील कथा पाहूयात आपण पुढील 5व्या अध्यायामध्ये. तेव्हा पुढील 5वा अध्याय पाहायला विसरू नका. आपल्या मेडफार मराठीवरती रोज सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद.